नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोहम आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं छोट्या मोठ्या मेंदू सुकट कसदिशी स्वागत आहे. मंडळी, मी तुम्हाला सांगतो कसं होतं. आय कॅन अंडरस्टँड ओके वी इन दी लाईफ स्ट्रगल वर्क, लेकिन काही लोक का बरं फेमस आहेत या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नाही भेटू शकत. जसं मध्यंतरी काही महिन्यांपूर्वी आपल्या भारतामध्ये एक ते केविलवाणं गोजीरवाणं लेकरूज आहे, व्हायरल झालं होतं. ऑरी ते का फेमस होतं नो आयडिया. आंतरराष्ट्रीय लेवलला ती कार्डाशियन फॅमिली ती का बरं फेमस आहे वी डोंट नो. का फेमस है दैट वी नो, बट वी नो. समझ रहे हो ना. आणि तसंच बघायला गेलं तर बाबा मी पण का फेमस आहे आय डोंट नो. एनिवेज, याच वेळेस काय झालं या बिग बॉसचं सीझन एक तर मी तुम्हाला सांगतो मी काय करू या बिग बॉसचं. अरे मी काय करू बाबा. या बिग बॉसच्या सीझन मध्ये आहे निकी तांबोली. आणि मला प्रश्न पडला कोण आहे फुलपाखरू. हे पाखरू कधी कोण दिसलंच नाही. हे अचानक बाहेर बिग बॉस मध्ये आलं कसं. आणि नेमकी निकी तांबोली का फेमस आहे नो आयडिया, नो सायन्स. निकी तांबोलीचं नाव मी मध्यंतरी केव्हा ऐकलं होतं माहिती का, जिंदगीत पहिल्यांदा. मी तुम्हाला सांगतो भेंडी, जेव्हा तो कॉर्नमॅन होता ना सुकेश, ज्यांनी लोकांना 200 कोटींचा घोटाळा बिटाळा केला, त्याला जेलमध्ये भेटायला गेली होती जॅकलिन फर्नांडिस, नोरा फतेही आणि निकी तांबोली. आणि म्हणे त्यांनी यांना लाखोंचे बक्षिसं वगैरे दिली, गिफ्ट वगैरे दिले. तेव्हा मला हे सगळं प्रकरण कळलं होतं. सुकेश चंद्रशेखर के अगेंस्ट 200 करोड़ के फ्रॉड केस में बॉलीवुड और टेलीविजन इंडस्ट्री की कई एक्ट्रेसेस और मॉडल्स का नाम सामने आ चुका है. सुकेश चंद्रशेखर के साथ निकी तांबोली और सोफिया सिंह की तिहाड़ जेल में हुई मीटिंग को रिसेंटली रिक्रिएट किया गया. अभी ये क्या मैटर है ये मेरे को नहीं पता, और ये मॅटर तर हुआ आहे. बिग बॉसच्या अगोदर निकिता तांबोलींनी खतरों के खिलाडी ह्या खेळामध्ये सुद्धा जाऊन आपला सहभाग नोंदवण्याचा केविलवाना प्रयत्न केला होता. सदर खेळामध्ये बघा खतरों के खिलाडी आहे ना, खतऱ्यांसोबत खेळायचं असतं. तिकडे जाऊन प्रत्येक टास्क मध्ये आबोट बोलत होती, मला याची भीती वाटते, मला त्याची भीती वाटते. मग काय लागेली खतरों के खिलाडी मध्ये. ओके चलो गिव अप. क्या करना है सर अबॉर्ड. आणि तिकडे जाऊन पण पार रोहित शेट्टीच्या इथं समोर चव काढून घेतली कचकन. त्यांनी इज्जत काढून दिली बसल्या. मस्ती मजाक अपनी तरफ है, जोक्स अपनी तरफ है. एक अच्छा लवेबल कैरेक्टर बनना एक अच्छी बात है, अच्छा होता है. और मजाक बनना है एक अलग चीज है. मला असं वाटतं की खतरों के खिलाडी मध्ये कसं सगळेजण तिकडे जातात, वेगवेगळ्या टास्क जे आहेत त्याच्यामध्ये सर्व्हाइव्ह करतात. बाकीच्या कंटेस्टंटसाठी सगळ्यात मोठी टास्क काय होती, या निकी तांबोली सोबत सर्व्हाइव्ह करणं. भेंडी आय कॅनॉट इवन स्टे फॉर 1 hour विथ सच काइंड ऑफ पर्सन. भेंडी बाकीच्या तिथं टास्क मध्ये नाही का बाबा, लोक हे कंटेस्टंटच्या अंगावर प्राणी सोडतात आणि मग त्यांना जगायचे. निकीला प्राण्याच्या अंगावर सोडायचं असं मला वाटायचं. सर्वायवल भेंडी समोरच्याला करायचा होता निक्की सोबत राहताना. डेंजर भयकारी विषय सर्पदोष. मित्रांनो कसं होऊन गेलेलं आहे की भविष्य कोण नाही सगळ्यांच्या बसची बात नाहीये, पण आर्यन भाऊ आणि त्यांच्या टीमने कसं सॉफ्टवेअर बनवलेलं आहे ते तुम्हाला भविष्य सांगू शकतं. आणि तुमचे खिशे जे आहे हे गरम पण करू शकतं. आणि ह्याच एव्हिएटर सॉफ्टवेअरची इफेक्टिव्हनेस मी स्वतः सुद्धा टेस्ट केलेली आहे. या मी तुम्हाला दाखवतो नेमका कसा विषय आहे. सो चला ट्राय करूया ते सॉफ्टवेअर एक्झॅक्टली कसं वर्क करतं. फर्स्ट राऊंडला मला जो कोएफिशिएंट सांगण्यात आलाय तो 7.38 आहे. लेट्स सी. लास्ट मैसेज जान का है, उसने मुझे पूछा लंच किया क्या. येस एक्झॅक्टली 7.38 फर्स्ट राऊंड आपला क्लोज झालाय. यावेळेस अजून एकदा ट्राय करून बघूया. त्यावेळेस मला 7.01 सांगण्यात आले आणि आता मी 8,000 रुपये जे आहेत हे प्लेस करतो आहे. बघूयात यावेळेस प्रेडिक्शन जे आहे बरोबर येतं आहे का. अँड एक्झॅक्टली 7.01 ला हे प्रेडिक्शन जे आहे ॲज यू कॅन सी 43,720 रुपीज आहेत हे माझ्याकडे सध्या आलेले आहेत आपल्या ह्या आर्यनच्या एव्हिएटर गेम थ्रू. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे आर्यन भाऊच्या टेलिग्राम चॅनल वरती जावा आणि त्याला मेसेज करा. काय मेसेज करायचं आहे, आय एम फ्रॉम RJ सोहम चॅनल. एवढं केल्यानंतर उत्तराची वाट बघा, त्याच्यावर तुम्हाला सॉफ्टवेअर भेटेल. मजा करा बेंडे. निकिताईंच्या बिग बॉसच्या खाली मी जेव्हा गेलो, म्हणजे आय मीन टू से की बिग बॉसच्या अगोदरचे जेव्हा फीडवर मी इंस्टाग्राम वरती गेलो तेव्हा मला कळलं की निकिताईंच्या डोक्यामध्ये तेवढीच अक्कल आहे जेवढे त्यांच्या अंगावर कपडे असतात. हे असं निर्वस्त्र व्हायचं जे आहे अर्धवट, ही एक वेगळीच खाज होती मित्रांनो या पिढीला लागलेली मला असं वाटतं. कारण निकिताईंचा एक पण रील मला पूर्ण कपड्यांमध्ये दिसला नाहीये. अरे कपड्यांपेक्षा जास्त फिल्टर आहे त्याच्यामध्ये. आणि प्रत्येक रील मध्ये ना कोणतं पण गाणं घ्या, आड झोड. मी तुम्हाला 5 मिलियन फॉलोअर कसे करायचे मी तुम्हाला सांगतो. पहिले तर कोणतं पण गाणं घ्यायचं आणि पहिले तर ना त्या गाण्याकडे असं कॅमेरामध्ये बघून असं भयाकारी बघायचं. हे असं मंडळाच्या सर्व सभासदांना कळविण्यात येत आहे. स्टेप 2 मध्ये काय करायचं, स्टेप 2 इम्पॉर्टंट आहे. स्टेप 2 मध्ये असं बसायचं. आपला एक असा जो कुल्ला आहे ना तो असा कुल्ला, थांबा माईक सेट, एक असा कुल्ला लोकांच्या साईडने करायचा. मग असं करायचं, इथनं कॅमेरा चालू होणार आणि मग कसं. तिसऱ्या वेळेस फक्त कॅमेरा तसं मुंडी वळवायची. चौथ्या वेळेस असं वाकायचं खाली बदकन, थांबा ती जायला मीच पडायचो. चौथ्या वेळेस कसं करायचं, वाकायचं खाली असं आणि असं बोलायचं. बस झाली रील.
याचं नव्हतात 5.5 मिलियन फॉलोअर. कंटेंट तिकडे तिकडं चुलकांड्यामध्ये हे करायचं, बुधूक पडायचं, बुधूक वर यायचं, असं फक्त करायचं. असं करायचं तसं पाण्याविना मासोळा कसा फडफडतो पान कोंबडे तसं करायचं. 5 मिलियन फॉलोअर. निकिताईने तेच केलेले प्रत्येक रील मध्ये. असं करत करत निकिताई फेमस झाल्यानंतर त्यांनी एका गाण्यामध्ये पण सहभाग नोंदविलेला. आणि ते गाणं कोणाचं होतं माहिती का? ते टोन्या, कक्करांचा लाडका टोन्या नाही का, त्याला उठसूट लोकांनी त्या दिवशी कुदवला होता. त्याच्याबरोबर बी गाण्यामध्ये काम केलं म्हणे. म्हणजे निकिताईंचा मला असं वाटतं की आयुष्यातला सर्वोच्च क्षणच हा एखाद्या बिग बॉस मराठीमध्ये कंटेस्टंट आहे. हे हाय हे विषय हे. अच्छा, मी काय माहित का बरं, मीचे इंटरव्ह्यूज वगैरे बघितले गाईज, आणि टेल यू द इंटरव्ह्यूज ते मोबाईल मध्ये काय वगैरे हे विचारता ना असे चिंदी प्रश्न. तिला तिचा मोबाईलच माहित नाही कोणता आहे. विच फोन डू आई ओन? आईफोन नया वाला है, कौन सा है पता नहीं. आईफोन मैक्स समथिंग है. अरे मैक्स समथिंग है क्या होता है? और जब विचारला लास्ट मैसेज किसको किया है, कैसे लाजे रो, घर के टाइम ऐसे लाज गए तुम? लास्ट मैसेज जान का है, उसने मुझे पूछा लंच किया क्या. बच्चा तू मेरी बात सुन, ये जो निकिताई है इनकी बाहर एक जान है, लेकिन ये निकिताई गई है बिग बॉस के घर में, तो बिग बॉस के घर में इनकी एक जान है. अब वो जान जो बिग बॉस के घर में अभी है, जिसकी निक्की जान है, उसकी बिग बॉस के घर के पहले भी एक जान थी जो कि स्प्लिट्सविला में थी. लेकिन स्प्लिट्सविला में घर के अंदर जाने से पहले भी निक्की की जान की एक और जान रियल लाइफ में बाहर रहती है. ये काय जान लेवा मैटर है भेंडी. कुछ कड़ा तुमको? कौटी में गया अक्कल के अवशेष है, घुसा कुछ घंटा घुसेगा कुछ दिमाग में. आणि निकिताईंचा जान हा जो मॅटर आहे हा एक टेम्पररी झोन असतो. ते इतके बदलून गेलेले असतात. कारण आता हिंदी बिग बॉस मध्ये असताना तिकडे एक पाखरू पकडून घेतलं, मग त्याला चिटक, त्याच्यासोबत येडसळ कर काय. बघा तुम्ही हे बघा. आणि एवढं सगळं वाचून त्याला काचेजवळ बोलवलं, म्हणजे कानात एक गोष्ट सांगायची आणि गालावर मुका घ्यायचा. त्या काचेवरच मुका घेतला निकीने. अरे काय हे? आणि ते बिचारा झाला मग व्हायब्रेट मोडवर चालू. ते पुरं सीझन जुलू राहिलं रे. निकी 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 आणि निकी घराबाहेर आली आणि ते गेलं कुठं कुणाला कळना. इधर आने के बाद उसको समझा ये अरबाज में विषय है, अरबाज को बना डाली अपनी जान और चल रहा है विषय उनका जाने मन जाने जिगर. रिसेंटली तर एका एपिसोड मध्ये एज यू कॅन सी इट युअर नग्न डोळे बाबा. अरे मारामाऱ्या पण झाल्या, नंतर परत मिठ्या पण मारल्या, नंतर परत भांडले आणि मग त्या कॅप्टनच्या रूम मध्ये जाऊन एका बेडवर जाऊन पडले. अरे काय चाललंय हे बाबा? कोण आहे ही निकी? काय विषयीचा? ही प्रत्येक ठिकाणी जाऊन असं का वागते? एका त्या कोणत्या तरी रिएलिटी शो मध्ये गेली होती, त्या भारती सिंग तिच्या नवऱ्याच्या, तिकडे टास्क चालू असताना रडायला लागली. अगर किसी को डर लगता है तो मत कराओ ना इतना. It's okay. चलो. एक तो शो में जाके रडने का, नहीं तो राडा करने का. नॉर्मलिटी कुछ है ही नहीं पर्सनॅलिटी में भेंडी पाव भुर्जी. निकिता मोडी काहीच नसून राखीताई सावंत जे आहे ना, यांची 16वी 75वी कॉपी आहे मित्रांनो. कारण मी तुम्हाला सांगतो, राखी सावंतकडे बघून ज्या वाईब्स येतात त्या सेम वाईब्स आहेत ना या निकिताईंकडे बघून आपल्याला येत असतात. एक तर त्यांनी प्लास्टिक सर्जरी केल्यापासून त्याची बोलकी बाहुली झालेली आहेत. वो एकदम वैसे ही लगता है जैसे राखी सावंत बात कर रही है हमारे साथ. जितनी भी बात करेंगे उतनी कम ही है, इसलिए कम ही बात करेंगे. आठवण करू देतो आर्यन भाऊंच्या सॉफ्टवेअरची. जर तुम्हाला पाहिजे असेल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, त्यावरती क्लिक करा. टेलिग्राम चॅनल वरती जा, तिथं आठवण करून दे की सोम भाऊकडून आलेले आहेत. बघा मी कसे 34,000 रुपये वन साइड काढून घेतले. तुमची पण वेळ आहे, त्यामुळे टासा क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओत पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन काळजी घ्या स्वतःची. बिग बॉस बघा माझ्या घरा भेंडी बाबूरजी. सी यू टिल देन. आय डोंट नो वेन बट इन द नेक्स्ट व्हिडिओज.